लाडक्या बहिणींची प्रतीक्षा आता खऱ्या अर्थाने संपली असून खुद्द मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार नोव्हेंबर आणि डिसेंबर या दोन्ही महिन्यांचे हप्ते एकत्रितपणे महिलांच्या खात्यात जमा करण्याचा मोठा निर्णय घेतला गेला आहे। आगामी निवडणुका आणि उद्याचे मतदान लक्षात घेता महिलांना दिलासा देण्यासाठी आजपासूनच पहिल्या टप्प्यातील 12 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वितरित करण्यास सुरुवात झाली आहे, ज्यामुळे पात्र महिलांच्या खात्यात थेट 3,000 रुपये जमा होतील। इतकीच नव्हे तर निवडक 22 लाख महिलांना 2,500 रुपयांचे अतिरिक्त विशेष अर्थसहाय्य देखील मंजूर करण्यात आले आहे। मात्र हा लाभ मिळवण्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अट पूर्ण करणे आवश्यक आहे, ती म्हणजे केवायसी प्रक्रिया। शासनाने केवायसीची मुदत 31 डिसेंबर 2025 पर्यंत वाढवली असली तरी ज्या महिलांची केवायसी अपूर्ण आहे, विशेषतः ज्या विधवा किंवा घटस्फोटित भगिनी आहेत, त्यांना त्यांच्या पतीचे मृत्यूपत्र किंवा न्यायालयाचे संबंधित कागदपत्र आपल्या अंगणवाडी सेविकेकडे तातडीने जमा करावे लागणार आहे। हे कागदपत्र जमा केल्यानंतरच त्यांची केवायसी पूर्ण होईल आणि थांबलेले पैसे खात्यात येतील। रेशन कार्ड, पॅन कार्ड आणि आधार लिंकिंग अशा तांत्रिक बाबींमुळे अनेक महिलांचे पैसे अडकले आहेत, त्यामुळे आचारसंहितेचा भंग न होऊ देता शासनाने आपल्या विशेष अधिकारांचा वापर करून हा निधी वितरित करण्यास मंजुरी दिली आहे। तरी सर्व लाडक्या बहिणींनी गोंधळून न जाता तातडीने आपली आवश्यक कागदपत्रे अंगणवाडी सेविकेकडे जमा करावीत, जेणेकरून आज आणि उद्या या 2 दिवसात होणाऱ्या 3,000 रुपयांच्या या विशेष वितरणाचा लाभ त्यांना कोणत्याही अडथळ्याविना घेता येईल।